नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आम्ही विविध मान्यवरांना बोलवतो आणि आम्ही त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज इकडे येणार आहेत ज्येष्ठ दिग्दर्शिका विमलाताई निऑन चिकात्सो. एकदा जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया. वेलकम. थँक्यू. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. तुम्ही फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत आहात म्हणून खास हे तुमच्यासाठी. जर अगर किसी चीज को तहे दिल से चाहो तो पूरी पायतान उसे मिलाने में. पायताण नाही येते, हा. कायनात आहे, कायनात. अच्छा अच्छा. असा डायलॉग घेताना तर लोक पायताणाने मारतील तुम्हाला. बरोबर. परत एकदा. येस. हे पहा. अरे अगर किसी चीज को तहे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिल. हे फॅन्टॅस्टिक. रिअली. क्या बात है. थँक्यू. काय ताकदीची मिमिक्री करता तुम्ही. खरंच? कमाल. म्हणजे शाहरुख खानला स्वतःच्या कारकिर्दीचा उभं येईल एवढी ताकद आहे. खरंच कमाल. म्हणताय? ऐका, ही जी मिमिक्री आहे ना, खूप मौल्यवान कला आहे. रिअली. कडी कुलपात बंद ठेवा तिला. अच्छा. नाहीतर मिमिक्रीचा ना विमा काढा. हा. हो? नाहीतर लोक ना नरड्यात हात घालून मिमिक्री चोरून नेतील. एवढी हे आहे म्हणजे? अरे बापरे, यापुढे करायलाच नको चार चौकात. कशाला नको. अरे थँक्यू व्हेरी मच, तुम्ही हे सांगितलं. Yes. प्लीज तुमचं स्वागत आहे. हो. प्लीज ह्याच्यावर हे ठेवा. काय ठेवा? म्हणजे प्लीज बसा, प्लीज बसा, अच्छा, okay. प्लीज बसा त्याच्यावर. Okay. प्लीज बसा. येस. तर रसिको हो, मगाशीच सोफ्याने पेन किलर घेतलेली आहे, त्यामुळे आता प्रॉब्लेम. नाही म्हणजे तुम्ही जस्ट बसलेला आहात, आता सोफ्याला तसा काही प्रॉब्लेम नाहीये. तर आपण वळी आपल्या मुलाखतींकडे. सगळ्यात पहिला प्रश्न जो मनात येतो, तुमचं नाव खूप वेगळं आहे. Yeah. म्हणजे विमलाताईंना नेऊन चुकतो असं कसं हे कसं नाव आहे मला. एक मिनिट. तुम्ही चुकताय. हा. असं नाही नाव माझं. मग कसं आहे? विमला निऑन चिकात्सो असं नाव आहे माझं. हे असं कसं ऑड नाव. आणि कसं आहे, मी आधीची विमला सुभेदार. बरं. देन आय गॉट मॅरिड टू रशियन सिनेमॅटोग्राफर रशियन्स हे. वा वा. निऑन चिकात्सो. आणि अच्छा. मग माझं नाव झालं विमला निऑन चिकात्सो. अच्छा 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 अच्छा. नाही, खरं तर तुम्ही मला उगाच जड नावाने हाक मारण्यापेक्षा चक्क ताई म्हणा ना. नाही मी घेतो, पुढे नाही, घेतो. कशाला उगाच ताई म्हणा, काही हरकत नाही. मी काळजी घेतो नाही पुढे. नाही, तुम्ही ताईच म्हणा, ताई म्हणा. ऍक्च्युली चिकात्सोवरून पुढे 6 पंचेस होते. ते तुम्ही चिकात्सोच काढल्यानंतर मग स्किट एकदम इम्बॅलन्स होईल. म्हणजे दर्जाहीन होईल, दर्जा सोडूनच जाईल एकदम स्किट म्हणून. काय होईल? दर्जात राहणार नाही स्किटला असं. कसं आहे ना, लहान बाळाला कसं आपण बुवा आला असं म्हणून घाबरून ठेवतो, हो. तसं दर्जाला समीर चौगुले आला असं म्हणून घाबरून ठेवलंय. तो दर्जा तिथे कोपऱ्यात थरथर कापत उभा आहे. तो येणारच नाही इकडे. म्हणजे दर्जा इकडे येणारच नाही. त्याच्यासाठी येतोय. म्हणजे दर्जाचं टेन्शनच घ्यायची दर्जा गरज नाही नाही. येणार. अरे हमरा का हो गे रे, आज दर्जा ही नाही आहे. अरे हो गे रे, हे दमरा गे, दर्जा नहीं. ये बाय, ये होई ना बात. अभी दर्जा ही नहीं है स्किट को, अभी मजा आएगा. टेन्शन नाही आहे. येस. या पॉइंटवर हा पुढचा प्रश्न आहे की गेली 25 वर्ष तुम्ही या इंडस्ट्रीत आहात. Yes. काय सांगाल या प्रवासाबद्दल. वेल, खरं तर 25 वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये आहे. हा. सिनेमा हे माझं पॅशन आहे. हा, म्हणजे कसं आहे, मी कधीच व्यावसायिक दृष्ट्या सबळ असे सिनेमे बनवले नाहीत. का मी कायम ना असे ऑफबीट सिनेमे केले. कसं आहे ना चौगुले, म्हणजे तुमचा हा कार्यक्रम दर्जाहीन असायला काहीच हरकत नाही, पण बालिश नको ना व्हायला. हे बालिश वाटलं मला? आम्ही सलवार झब्बा घातलाय तुम्ही, काहीतरी मान ठेवा त्याचा. sorry. अगदीच अंगडं डोपडं घातल्यासारखं वागताय तुम्ही. एवढं खूप बालिश होतंय. पर्सनली हे बॅक ऑफ द माइंड ऑफ द. Yeah, ठीक. सॉरी प्लीज 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 या. प्लीज. हा, तर सिनेमा मी कायम ऑफबीट केले, कायम वैविध्य शोधलं सिनेमामध्ये. म्हणजे मी कधीच पैशासाठी म्हणून सिनेमा नाही केला. पैसा कमावणं हे माझं उद्दिष्ट कधीच नव्हतं. वा. केवळ समाधानासाठी आणि केवळ समाधानासाठी मी काम करत आले. क्या बात आहे, क्या बात आहे. केवढा उदात्त आणि मोठा प्रेरणा देणारा हा विचार हा. आहे की मी पैशासाठी कधीही काम नाही केलं, मी केवळ समाधानासाठी काम केलेलं आहे. हा जो तुमचा संदेश आहे, तू माझ्या मित्राला मेल कराल का? हो. मेल आयडी घ्या, sunildange@wetcloud.com ह्याच्यावर तुम्ही मेल आयडी करा. हे पुढचा प्रश्न. आता का
नाही पैशासाठी नाही समजलं शहाणी शाणे आहे. सॉरी एकतर तूच लिहितोस आणि माझ्याकडनं वधवून घेतोस आणि चढून काय दाखवतोस. पर्सनली ऑन द फ्रंट ऑफ द केबिन आय एम रिअल विथ हे. कुठलं इंग्लिश आहे सॉरी 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 तुम्ही हे काहीतरी सांगत होता तुमच्या त्या कामाबद्दल वेल तर माझ्यासाठी दाहक विचारांचं प्रदर्शन करणं किंवा जनजागृती करण्याचं एक अत्यंत प्रभावी माध्यम म्हणजे सिनेमा. क्या बात क्या म्हणजे मी इतके सिनेमा पाहिलेत झपाटल्यासारखे मी सिनेमा मी बघितले. पण बघितलं महेश कोठारे गप ना जरा, गप. काहीतरी वेगळं बोलते Okay, okay. मी. झपाटल्यासारखे सिनेमे बघितलेत Okay. मी. मला आठवतं की वयाच्या 14व्या वर्षी मी पहिली शॉर्ट फिल्म केली, अगदी ती सुद्धा 3 मिनिटाची. 3 मिनिटाची फिल्म केली. काय नाव काय होतं त्याचं? अथांग म्हणजेच अंतर्मनातील भावभावनांचा वादळाचा कोलाज. हे नाव होतं. येस. हे वाचेपर्यंत 3 मिनिटं तिथेच होतील. फिल्म कधी बघणार? Anyway, मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की 3 मिनिटाच्या फिल्ममध्ये साधारणतः इंटरवल कधी 1.5 मिनिटांनी का 2 मिनिटांनी घ्यायचा? मग 3 मिनिटाच्या फिल्मला इंटरव्हल कशाला हवाय? पेशाब पिशाबला जायचं असेल तर? कशाला जायचं पेशाब-पेशाबला? लगेच 3 मिनिटात कशाला थांबून नाही ठेवताय? 3 मिनिटात लगेच तू लागली बावळट. थांबून ठेवायचं म्हणजे असं बसायला Correct. लागतं. एक जग सांगितलं मी तुम्हाला की मला तुम्हाला हेच म्हणायचं ठीक आहे पेशाबचं एक ठीक आहे पण नंतर मग इंटरवल नसेल तर मग पॉपकॉर्न कधी खाणार? नाही खाल्ले पॉपकॉर्न तर काय मरणार आहेस? पण मग असं चालतं पिक्चरला पॉपकॉर्न नाही खाल्ले तर चालतं असं? अरे तू काही जागतिक नियम आहे का पॉपकॉर्न खायलाच पाहिजे? हा अरे बापरे असं कंपल्शन अरे हमरे को ये लगा कि बाबा हमका पॉपकॉर्न का हमका एकदम जन्मसिद्ध हक ए, गप रे बाबा. अरे बाप रे खरंच हमको हमरे का ये गप ना, नाही गप ना. सॉरी 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 मुळात कसं आहे ना चौगुले, लिसन, ही जी शॉर्ट फिल्म असते ना हा, हा. ती अशी मोठ्या पडद्यावर दाखवली जात नाही. अच्छा. ती फेस्टिवलला दाखवली जाते. अच्छा फेस्टिवलला म्हणजे दसरा बाबा ए सोनं दो इधर है बैठ बाबा 3 मिनट का देख बाद में जा बैठ असं म्हणा नाही, असं नाही. असं सणांना नाही दाखवली जात. Festival म्हणाला. फेस्टिवल म्हणजे फिल्म फेस्टिवलला ती फिल्म ओ दाखवली ओ जाते. ओ ओ ओ ओ ओ कळलं? ओ, ओ, अरे बापरे. काय निघालं रे? वेगळंच काहीतरी निघालं हो माझ्या सॉरी काय मेंदू पासून रंध्रापर्यंत पोहोचली का माहिती? काय सॉरी सॉरी चुकून काय काल रात्री कोंबडा गिळलाय का? सॉरी सॉरी मला अच्छा अच्छा असं असं म्हणलं प्लीज सांगा येस हा तर म्हणजे ती जी फिल्म हा, 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 हा. आहे ती 3 मिनिटात जरी असली ना त्याच्यात खूप मोठा थॉट असतो. क्या बात फार मेहनत करावी लागते त्या फिल्मला. क्या बात आहे. कारण अगदी छोट्याशा कालावधीत काहीतरी मोठं सांगायचं असतं. अगदी अगदी खरं अगदी इट्स व्हेरी डिफिकल्ट. येस 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 तर तुम्ही आज फिल्म्स मध्ये इतकी वर्ष आहात म्हणजे तुम्ही जगताय फिल्म्स लिटरली असं म्हणायला हरकत नाही. तर मला तुम्ही सांगा तुमच्या यानी फिल्मची व्याख्या काय म्हणजे सिनेमा म्हणजे काय? सिनेमा म्हणजे माझ्यासाठी प्राण आहे. बरोबर बोलताय तुम्ही. Nonsense. प्राण आहे म्हटल्यावर प्राणची ऍक्टिंग करशील बावळट. निव्वळ विदूषक आहेस तू. माय प्ले गॉड गिफ्टेड गप रे. खरं तर सिनेमाची व्याख्या सांगायची झाली तर छाया आणि प्रकाशाचा खेळ म्हणजे सिनेमा. क्या बात आहे क्या बात आहे. कसं आहे, मी माझ्या सिनेमामध्ये कायमच नॅचरल लाईटचा वापर केलाय. त्यातच किती माझी खासियत आहे आणि ते लाईट्स वापरूनच मी रसिकांना आतापर्यंत मंत्रमुग्ध करत आलेली. वा 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 मी सुद्धा नॅचरल लाईट वापरून पोपट पाडलेत. मला नाही कळलं हे पोपट पडलेत नॅचरल लाईट वापरून म्हणजे. पोपट बसलेले असतात ना आरसा घ्यायचा आणि सूर्याचा नॅचरल आहे तुम्ही पोपट आहात समजा. अरे काळा पोपट कुठे असतो? समजा पोपट आहे त्याच्या असा डोळ्यावर असं मारलं तर पोपटाचा असं तो खाली पडतो आणि मग शर करायचं मग ते उडून जातात. हे लहानपणापासून आम्ही पोपट पाडायचे खेळ खेळलेले आहेत. अरे मी मोठा झाला सुद्धा माझे पोपट पडलेत. म्हणजे मी पोपट पाडलेले आहेत म्हणजे अनेक वेळेला. म्हणजे इतकं आवडतं पोपट पाडताना जो चेहरा होतो ना पोपटाचा आय जस्ट एन्जॉय दॅट. काटाला तू थोडीशी फेरी मारून ये ना. का जरा वाऱ्यावर जा, तुझा मेंदू हल्लाय. जा जरा वाऱ्यावर जाऊन ये. नाही सॉरी सॉरी मग हा ती शो गुंता कसा झालाय. होईल शोचा प्रॉब्लेम मला तू काळजी नको काळजी
काळजी करू, मी आहे, सांभाळेन. बरं, ठीक. मी कशाबद्दल बोलतेय? Sorry. फिल्म मधल्या लाईट्स बद्दल बोलते. तू काय आरसा पोपट पाडायचं सांगतोयस नॉनसेन्स. प्लीज शांत. प्लीज बिहेव युअर सेल्फ. Please. म्हणजे कमाल. गॉड गिफ्टेड आपलं असू दे, स्वतः. असू दे. तर मुळात ना मी जो सिनेमा केला आतापर्यंत, माझी अथांग नावाची जी शॉर्ट फिल्म आहे, त्या फिल्मला अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर एव्हरी हिरो हॅज अ फेस ही माझी डॉक्युमेंटरी होती, त्याला सुद्धा अनेक पुरस्कार मिळालेत. दुसरी मला माझी एक फिल्म होती हा. की फाटला आभाळ लावू कुठे ठिगळ. रसिको, ते फाटलं आभाळ लावू कुठे ठिगळ यातलं गाणं सुद्धा अप्रतिम होतं. फाटलं आभाळ लावू कुठे ठिगळ बिंचक चक चक ए, होतं ना हे फाटलं आभाळ कुठलं लावू. गाणं आहे? बुंचू कुच्चू बुंचू कुच्चू. असं एक गाणं आहे ना, ऐकलंय मी. हे माझ्या फिल्म मधलं गाणं आहे. हा ती जी फिल्म होती ना, ती भूमिपुत्रांना न्याय देणारी फिल्म होती. त्याच्यात बुंचू कुच्चू असं गाणं असेल. अच्छा, मला वेगळं काहीतरी ऐकलं मी. चेष्टा चालली ते मगापासून. हा, आवाज- चेष्टा करायला बोलवलंय. आवाज वाढतोय. ए शाणे, एक मिनिट, तुम्ही कुणाशी बोलताय हे विसरू नका. आय नो मी कोणा. फिल्म मेकिंग मला सुद्धा कळतं. रिअली? येस. टेल मी, काय कळतं तुला फिल्म मेकिंग? मला कळतं. मी ह्या ज्या इंग्लिश फिल्म्स आहेत, फॉरेन फिल्म्स आहेत, वर्ल्ड सिनेमा आहे, त्याच्यावर मी लेक्चर्स घेतो. आमच्या इकडे एक इन्स्टिट्यूट आहे, तिकडे लेक्चर्स घेतो. तू हो, वर्ल्ड सिनेमा बद्दल लेक्चर घेतो? येस ऑफकोर्स. तू आरसा दाखवून पोपट पाडणारा पोपट पाड्या. कमन टेल मी, काय 4 दिग्दर्शकांची नावं सांग. कमन टेल मी. 4 इंटरनॅशनल धर्तीचे जे दिग्दर्शक आहेत Yes. त्यांची नावं सांग. कमन. सचिन गोस्वामी. सचिन गोस्वामी. गोस्वामी सचिन. सचिन गोस्वामी. सचिन गोस्वामी. लाचार रे लाचार. जगात फक्त एकच माणूस आहे, तो तुला काम देतो. ऍक्च्युली ट्रू आहे. मला वाटलं किमान या माणसाचं नाव घेशील तू. तर ते पण किती लाचार रे. अरे 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 अरे. हा, काही माहिती नाही, काही नाही, आपलं बडबडत बसायचं, ज्ञान नाही हे बडे आहे. कशात. चला वर्ल्ड सिनेमा बद्दल 4 दिग्दर्शकाची नावं तुला माहिती नाही, मुद्दा नाही तो इंग्लिश आणि ह्याच्यात काय. एक मिनिट असं काय सचिन गोस्वामी इंटरनॅशनल धर्तीचं काय बसवलंय त्यांनी, काय केलंय सांग बरं. ते रोज 12-12 मिनिटाच्या 6 शॉर्ट फिल्म्स करतात. अमेझिंग आहेत. मध्ये 10 मिनिटाचा ब्रेक देतात, पण 12-1 मिनिटात बोलवतात लगेच. मुद्दा तो नाही आहे. पण ते महिन्याला 48 शॉर्ट फिल्म्स करतात. तुम्हाला खरं सांगतो, इट इज अ क्रेडिटेबल थिंग. म्हणजे सचिन गोस्वामी देव अक्षरशः तुम्हाला गप रे बास, आता झाली ना लावून बटरिंग झालं एक ना. सांगतोय मी, मला माहित नाही असं नाहीये. लहानपणापासून फिल्म्स बघितलेल्या आहेत. तुम्हाला सांगू, माझी फेवरेट फिल्म मी वयाच्या 8व्या वर्षी बघितलेली आहे. गुंडप्पा ऑफ द विंडोज असं एक फिल्म आहे ती. गुंडप्पा विथ द विंडोज. मला माहिती होतं, एवढी क्लासिक हॉलिवूडची फिल्म आहे, तुम्हाला माहित नाहीये. गुंड हे तुमचं ज्ञान. हे बघा, दाखवतो ना तुम्हाला मी. हे बघा इकडे शॉर्ट काढून हे बघा. ते गॉन विथ द विंड आहे रे मागं. गुंडप्पा गॉन विथ द विंड आहे, ते नीट वाच ना. हे गुंडप्पा विथ द विंडो नाही. गॉन विथ द विंड आहे ते. काही माहिती नाही तुला. चिडू नका. यू आर टॉकिंग रॉट नॉनसेन्स. चिडू नका. माझं चुकलं. तिथे मी ऑस्कर साठी झटते आणि मी या मूर्ख माणसासमोर मुलाखतीसाठी आले. चिडू नका, चिडू नका. लांछनास्पद आहे. चिडू नका, please, please, चिडू नका. नाही, please, please, चिडू नका. I should have stayed over here. वेन यू चिडला यू क्यूट दिसता तुम्ही. Shut up. सॉरी प्लीज Just shut up. प्लीज. Hold your mouth while speaking, okay? बरं बाबा. Wow. Fantastic. सॉरी, होल्ड प्लीज बसा. ह्याच्यावर हे प्लीज. Shut up. प्लीज चिडू नका. आपण शेवटच्या सेगमेंटकडे वळतोय. मनोरंजनाचे कार्यक्रम. आता कशाला? नाही, हे महत्वाचे आहेत. त्यासाठी लोक खरं तर विचार लोकांना, त्यासाठी आलात की नाही तुम्ही? हे महत्वाचं आहे. तुमचं फक्त टाइमपास आहे. माझं हे महत्वाचं आहे. बस ना, प्लीज. प्लीज प्लीज. तर रसिको यांचे जे पती आहेत ते रशियन आहेत आणि रशियामधले ते फार मोठे DOP आहेत. तर त्यांच्यासाठी एक रशियन पिक्चर आहे, अंतरंगातला रक्तस्राव. तर त्यातला एक पॅच मी तुमच्यासमोर सादर करणार चौगुले, आहे. listen to me. लगेच This खूप is आवडेल not तुम्हाला. स्टार्ट. चौगुले. रॉबर्टशीस झुझ्रोला फ्रांडास्केरो. Francesco Babański.
You wanna respondere do vancle destro translate. हा उंच आहे बघा त्याच्यापेक्षा. कॅरेक्टर बघा. Translate. You wanna get rolo. हे सगळे याच्या ना अंतर्गत रक्तस्रावातले किडे आहेत. हे तुम्ही भोगा मी चालले. Volontario skidrova. Volontario skidrova. Baba çekti. Bana